नमस्कार मित्रांनो, प्रदीप कारनुजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर हा जो इफेक्ट बघताय त्याला क्रिस्टल इफेक्ट असं म्हटलं जातं. तर तो इफेक्ट कशा पद्धतीने करायचा आहे इझी आणि सोप्या पद्धतीने याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप करू नका. याच्यातले डिटेल्स तुम्हाला सर्व काही समजणार नाहीत. त्याची ती करण्याची प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, मध्ये स्किप केला तर तुम्हाला याच्यातले काही डिटेल्स समजणार नाही आणि तुम्ही नंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचाराल की ती प्रोसेस कशी करायची आहे. तर ती सांगावं लागून यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप करू नका. जे आपण स्प्लेंडर किंवा इतर कोणती बाईक पेंटिंग करण्यासाठी जिथपर्यंत आपण प्रोसेस करतो ती सेम प्रोसेस याला करायची आहे. त्याच पद्धतीने आपण अशा पद्धतीने याला सँडिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती लांबी प्रोसेस हे करून पूर्ण करून याच्यावरती आपण डायरेक्ट याच्यावर PS ग्रे मारून किंवा तुमचा कोणता तुम्ही मारत असाल प्रायमर तो मारू शकता तुम्ही. आणि तिथून पुढची जी प्रोसेस आहे त्याला सँडिंग करून त्याच्यावरती आपण जो सिल्वर बेस मारणार आहे तो बेस आपण मेटॅलिकमध्ये घ्यायचा आहे किंवा तुम्हाला कोणता आणखीन याच्यामध्ये मल्टी कलरमध्ये तुम्हाला करायला तर मल्टी कलरसुद्धा याच्यावरती मेटॅलिकमध्ये मारू शकताय. तुम्ही बघू शकता याच्या पद्धतीने आपण सर्व पार्ट्स कवर करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण याला हे करून घ्यायचं आहे. सिल्वर बेस मारल्यानंतर याच्यावरती डायरेक्ट काय करायचं, याला 2500 किंवा 2000 नंबर पूर्ण वापरलेला पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती हलक्या हाताने याला पूर्ण सर्व जॉब जेवढे की आपण केलेलं आहे त्याला सँडिंग करून घ्यायचं आहे. डायरेक्टली शॅम्पूच्या पाण्यामध्ये घेऊन सँडिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व पार्ट्स सँडिंग करून घेत आहोत. सँडिंग अशा पद्धतीने सर्व पार्ट्स करून घ्यायचे आहेत. यासाठी आपल्याला तुम्ही अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर आपण यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला डायरेक्ट चायनीज भाषेमध्ये तुम्हाला किंवा कन्नड भाषेमध्ये 1-2 व्हिडिओ अपलोड केले. तर मराठी भाषेमध्ये हा व्हिडिओ अपलोड नाही म्हणून तुमच्या मित्रांनो तुमच्यासाठी आपण मराठीमध्ये आपण हा व्हिडिओ करत आहे. हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला बघायला भेटलेला नाही आहे. तरी इझी स्टेप आहे. व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप करू नका, तुम्हाला याच्यात डिटेल्स समजणार नाहीत. तर पूर्ण सर्व जॉब आपण अशा पद्धतीने घासून घेत आहोत. घासून घेतल्यानंतर डायरेक्ट ते लिक्विड आहे ते आपण सिल्वर पार्ट घासून सुकल्यानंतर जेव्हा ते लिक्विड अशा पद्धतीने ओतायचं. लिक्विड ओतताना खाली कलेक्ट काहीतरी करण्यासाठी तुम्ही घ्या, कारण की ते लिक्विड आपल्याला रियूज परत करता येते. काही वेळेस आपला जॉब चुकू शकतो. चुकला तर त्याला आपण डायरेक्ट पाण्याने धुतलं तर ते क्लीन होत असतं जे टेक्स्चर आलेलं आहे ते. तर त्यासाठी तुम्ही लिक्विड कलेक्ट करण्यासाठी काहीतरी घ्या, डबल लिक्विड करून यासाठी. लिक्विड ओतल्यानंतर डायरेक्ट आपण थोडाफार सावलीच्या ठिकाणी जायचं आहे. एकदम उन्हात पण ठेवायचं नाही. उन्हात ठेवलं तर एकदम फास्टमध्ये ते लिक्विड सुकतं आणि कुठून पाहिजे तिथून ते टेक्स्चर तयार होत असतात. आणि आपल्याला सावलीत ठेवलं तर हळूहळू ते सुकत येतं आणि टेक्स्चर जिथं आपल्याला घ्यायचे आहेत किंवा डॉटेड आपल्याला टाकायची ती जाळी आपल्याला जिथं करायची आहे तर तिथं ती जाळी आपल्याला तयार करता येते. तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने आपण दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्ही ते डॉट करू शकता. तिथं डॉट केल्यानंतर ते जाळी आपोआप फोडतं आणि हे फुटल्यानंतर डायरेक्ट याला काय करायचं आहे, हात लावायचं नाही, ते सुकत ठेवायचं तसंच थोडा वेळ उन्हात. एकदम जास्त वेळ ठेवलं तर त्याला मिठाचं हे सुटल्यासारखं दिसतं. तर जास्त वेळ पण ठेवायचं नाही. नॉर्मली सुकला असं वाटलं, त्याच्यातील पाणी निघून गेल्यासारखं वाटलं तर लागले त्याच्यावरती डायरेक्ट आपण पेंट करायची. पुढे प्रोसेस दाखवलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. ही प्रोसेस कशी करायची आहे लिक्विडची ती एकदम सोपी आणि साधी आहे. कमी खर्चामध्ये होते. एकदम 10 ते 20 रुपयाच्या या खर्चामध्ये आपल्याला ही प्रोसेस तयार होते. आणि त्याच्यामध्ये लागणारं जे मटेरियल आहे आपल्याला सिल्वर जो कलर असतो किंवा बेस्कोट ब्लॅक आहे किंवा त्याच्यावरती लागणारं कोटिंगचं पाणी, लाल पाणी किंवा तुम्ही कोणतं अप्लाय करणार आहे ते किंवा परत कोटिंग, ही आपल्याला बेसिक जे आहे ती प्रोसेस तो खर्च वेगळाच असणार आहे. तर फक्त हे टेक्स्चर करण्यासाठी खर्च आहे तो फक्त 10 ते 15 रुपयाचा खर्च आहे. जास्त काही याचा खर्च नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टेक्स्चरच्या याला येतात. ते टाकीला मी आधी करून ठेवलेलं आहे कवर. टाकी कवर झाल्यानंतरच आपण व्हिडिओ शूट केला होता. तर प्रोसेस सेमच आहे, सगळ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि ते करायचं आहे. तर हे टेक्स्चर आपल्याला अशा पद्धतीने दिसतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल दिसत असतील नसतील तर टेक्स्चर ती आपल्याला दिसतात. तर तुम्ही तशा पद्धतीने टेक्स्चर आले तर अशा पद्धतीने कवर झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसतं आणि याच्यावरती पाणी सर्व गेलं नंतर आपण याच्यावरती बेस्कोट ब्लॅक अप्लाय करायचा आहे किंवा आपल्याला अपोजिट कोणता कलर हवा असेल तो आपण याच्यावरती मारून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सिल्वरच आणि लाल पाणी मारणे काही गरज नाही आहे. याला तुम्ही कोणताही कलर मारू शकता याच्यामध्ये बेसला किंवा वरती टॉपला आपण जे मारणार आहे तो 2 कलर. याच्यामध्ये बेस्कोट ब्लॅक किंवा टिंटेड कलरचं जे पाणी असतं ते पण नाही मारलं तरीसुद्धा चालतं. याच्यामध्ये ते इफेक्ट दाखवला जातो. तर मी या पद्धतीने याच्यावरती ब्लॅक कलर मारते. आपल्याला ब्ल्यूमध्ये यांना हवं होतं त्यामुळे आपण याच्यावरती ब्लॅक कलर मारत आहोत. सिल्वर बेसला मारलेला आहे आणि ब्लॅक मारला आणि त्याच्यामध्ये ते टेक्स्चर्स आपण केलेले आहेत.
हे टेक्स्चरला आपण हात लावायला हात लावला तर ते पुसून जातं. तर याच्यामुळे ब्लॅक मारत असतानासुद्धा आपण ड्राय मारायचं. मी जो मारलेला आहे तसा एकदम लाईटली ड्रायमध्ये मारायचं आहे. असं 1-2 हात मारायचं, एकदम जास्त पण वेट मारायचं नाही, तर ते सँडिंगच्या वेळी प्रॉब्लेम देत असतं. ड्राय मारताना मीडियममध्ये मारा. 1-2 पार्ट मारून तुम्ही चेक करा, मग तुम्ही दुसरं पार्ट तुम्ही करू शकताय पेंटिंग मारायच्या वेळी. ड्राय असे 1-2 हात मारायचे आहेत आणि याला सँडिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याला ड्रायमध्ये मारून घ्यायचं आणि याला थोडा वेळ उन्हात ठेवायचा आणि डायरेक्ट याला सँडिंग करून घ्यायचं आहे. सँडिंग करत असताना याला 2500 नंबर, तोच मगाशी जो आपण पेपर वापरलेला आहे 2500 किंवा 2000 खराब झालेला पेपर, ते सुद्धा वापरू शकता. किंवा डायरेक्ट पाणी जर मारलं शॅम्पूचं पाणी त्यानंसुद्धा पुसूनही जातं. पुसल्यानंतर ते टेक्स्चर आपल्याला तिथे दिसतात. जेवढे आपल्याला ब्रॉड टेक्स्चर काढावे तेवढं तो पण आपण याला घासू शकतो. अशा पद्धतीने आपण सर्व पार्ट कवर करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, लिक्विड कसे करायचे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तुम्ही व्हिडिओ डायरेक्ट स्किप न करता मी डायरेक्ट कंटिन्यू पहा. तर त्याची प्रोसेस करण्यासाठी आपल्याला जे युरिया असतो तो युरिया घ्यायचा आहे. युरिया याच्यामध्ये 1 नंबरला लागणार आहे आणि आपल्याला पाणी लागणार आहे आपलं रेग्युलर, आणि याच्यामध्ये शॅम्पूचं एक आपल्याला बर्तन विम बार म्हणून एक लिक्विड मिळतं, लिक्विड ते लागणार आहे. या 3च गोष्टी लागणार आहेत. तर आपल्याला याचं प्रमाण कसं वापरायचं तुम्हाला मी सांगतो. युरिया आपण जर 2 ग्लास युरिया घ्यायचा आहे. याच्यामध्ये युरिया घेतल्यानंतर 2 ग्लास युरियामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. 2 ग्लास युरियामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर ते दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर ते पाणी आपल्याला फ्रीजमधून जसं पाणी काढतो असतो गार, तशा पद्धतीने ते गार होतं. तर त्याला आपल्याला आपलं रूम टेम्परेचरला आपण रेग्युलर जे पाणी असतं, रेग्युलर आपण पिण्याला किंवा रूम टेम्परेचरला पाणी असतं, तर तिथंपर्यंत आपल्याला गरम करायचं. एकदम पण जास्त गरम करायचं नाही, याला उकळीपर्यंत असं करायचं नाही. फक्त रूम टेम्परेचरला आपलं बोट घातल्यानंतर आपल्याला बाबा कोमट झालं किंवा नॉर्मली कोमटपेक्षा कोमट एकदम झाले असं वाटलं तर ते पण तिथंपर्यंत तेवढं करून घ्यायचं आहे. 2 ग्लास युरियामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्याचे थंडगार आपल्याला फ्रीजमधून जसं पाणी असतं तसं ते गार वाटत असतं. तर इथंपर्यंतची प्रोसेस तुमच्या लक्षात आली असेल. त्याच्यानंतर कोमट आपल्याला करून घ्यायचं आहे. ते गरम करून थोडं गॅसावर ठेवल्यानंतर कोमट झाल्यानंतर त्याला काढायचं आहे. एकदम पण कोमट करायचं. नॉर्मली आपलं पाणी आपण पिण्याचं पाणी असतं त्या रूम टेम्परेचरला आपण घ्यायचं आहे. तिथंपर्यंत ते गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण विम बारचं एक लिक्विड मिळतं, लिक्विड जेल, त्याच्यामध्ये 2 थेंब फक्त टाकायचे, त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही. टाकल्यानंतर ते लिक्विड आपलं तयार होतं. त्याला हलवून घ्यायचं आणि डायरेक्ट आपण जॉब मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपल्याला कोणत्या टाकीवरती कशावरती ओतायचं आहे. आणि ओतल्यानंतर त्याला थोडा वेळ ठेवल्यानंतर हे आपल्याला असा इफेक्ट दिसून जातो. तर तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने घासून घेतलं. तुम्हाला लिक्विडची प्रोसेस मी सांगितलेलं आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला आणि काही याच्यामध्ये शंका वाटल्या असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नक्कीच तुम्हाला केलं जाईल किंवा कॉल करू शकताय. व्हिडिओच्या एंडला आपण आपला नंबर दिलेला असेल, कॉल करू शकताय. तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं जाईल जर तुम्हाला मराठी भाषा समजत असेल तर. अशा पद्धतीने आपण याला डायरेक्ट आता सँडिंग करून घेतलं. सँडिंग केल्यानंतर अशा पद्धतीने टेक्स्चर्स दिसून जातात. याला नॉर्मली पाण्यानं हातानं आधी डायरेक्ट हे करायचं. डायरेक्ट एकदम पेपर पण मारायचं नाही आहे. बेसकोट ब्लॅक मारल्यानंतर आधी नॉर्मली हातानं करून बघा कितपत निघतं. नाही निघालं तर आपल्याला झिजलेला पेपर त्याच्यावर मारायचं किंवा कापड घ्यायचं आहे. कापडावरती शॅम्पू टाकून पुसून घ्यायचं. अशा पद्धतीने एकदम स्लोमध्ये घ्यायचं, एकदम जास्तमध्ये हे करायचं. एकदम जास्त हे त्याचं टेक्स्चर जाऊ शकतात, त्यामुळे हळूहळू करतच घ्यायचं आहे. पाण्याने आधी हातानं चोळून बघायचं. हातानं चोळून निघालं तर कशा पद्धतीने दिसतं बघायचं. किंवा जिथं आपल्याला जास्त तुमचं चुकून बेसकोट बसलं असेल तिथं पेपरचा यूज करू शकताय. तर सर्व पार्ट आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं. आणि याच्यावरती आपल्याला वरती टॉपला जर तुम्ही टिंटेड पाणी वापरलं, आपण हे ब्ल्यूमध्ये टिंटेड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती पूर्ण झाल्यानंतर सुकल्यानंतर याच्यावर ब्ल्यूवरती टिंटेड पाणी मारून मी घेत आहे. याच्यावरून बघू शकता तुम्ही सर्व जॉब अशा पद्धतीने मी कवर करून घेणार आहे. आणि सेकंड डेला आपण डायरेक्ट याच्यावरती जर आपल्याला स्टिकर वापरायचं तर स्टिकर वापरू शकताय किंवा डायरेक्ट आपण सेकंड डेला दुसऱ्या दिवशी याच्यावरती कोटिंगसुद्धा मारू शकताय. नाही मारलं तरी चालतं आणि मारलं तरीसुद्धा चालतं. मी याच्यावरती डबल कोटिंग मारलेलं आहे. टिंटेड पाणी म्हणजे कोटिंगचंच असतं, एक कलरचं ट्रान्सपरंट पाणी असतं. तर ती मी याच्यावरती अप्लाय करत आहे. तुम्ही बघू शकताय. तुम्ही डायरेक्ट ब्लॅक, मी आता सिल्वर जिथं वापरला आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही दुसराही कोणताही बेसकोट वापरू शकताय. अपोजिट 2 कलर घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती ब्लॅक जिथं मारला आहे तिथं आपण दुसरा ते मारू शकता. अशा पद्धतीने तुम्ही टिंटेड तुमच्या इथं पाणी जर भेटत नसेल तरीसुद्धा चालतं. डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीनेसुद्धा करू शकता. शॉर्टकटमध्ये तुम्हाला जो कलर कोणत्या कस्टमरला तुमच्या हवा आहे ते तुम्ही तिथे मारू शकताय.
तर मी अशा पद्धतीने केलेलं आहे. आपल्याला या कस्टमरला अशा पद्धतीने हवं होतं. मी डायरेक्ट आपल्या इथं पाणी उपलब्ध झालं त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने प्रोसेस केलेलं आहे. बेसला डायरेक्ट सिल्वर टाकला आणि ब्लॅक मारून याच्यावरती टिंटेड पाणी मारत आहे. याच्यामध्ये रेडसुद्धा कँडी रेडसुद्धा यूज केला जातो. तुमच्या एरियामध्ये कसा तुम्हाला भेटत असेल तुम्ही तसा त्याचा यूज करू शकताय. तर अशा पद्धतीने मी याला पूर्ण सर्व जॉब अशा पद्धतीने कवर करून 2-3 कोट मारून याला फिनिश केलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू तुम्हाला दाखवलेलं आहे. फिनिश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याला आपण सँडिंग करून घेतलेलं आहे 700 नंबरच्या पेपरने आणि डायरेक्ट याच्यावरती स्टिकरिंग केलेलं आहे. कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मी याला स्टिकरिंग केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवलं आहे. तर स्टिकरिंग केल्यानंतर डायरेक्ट हा जॉब आपण त्याच्यावरती कोटिंग मारलेलं आहे क्लिअर डायरेक्ट आणि जॉब आपण फिनिश केलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली असेल तर नक्कीच आपल्याला कॉल करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा. तुम्हाला डायरेक्ट त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि तुम्हाला काही अडचण असेल लोकलमध्ये तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला जर समजत असेल तर कॉल करा. हिंदीमध्ये जरी असेल तरी सुद्धा कॉल करा. शक्यतो ज्यांना हिंदी येत असेल तर त्यांनी सुद्धा आपल्याला कॉल करू शकताय. पूर्ण हा जॉब स्प्लेंडर कवर करण्यासाठी याच्यासाठी कॉस्ट जी लागणार आहे तर कॉस्ट आपण स्प्लेंडरचं जे किट आहे तर त्या किटला आपण पेंटिंग करण्यासाठी आपण 10,000 रुपये पेंटिंगची कॉस्ट घेत असतो. ज्यांना पेंटिंग करायचं असेल तर त्यांनीसुद्धा कॉल करू शकता. तुम्हाला अशा पद्धतीचे जॉब कवर करून दिले जातील. तुम्हाला कोणता कलर हवा असेल याच्यामध्ये तर तो सुद्धा भेटून जाईल. त्याच्यासोबतच आपण स्टिकरसुद्धा आपण फ्री देत असतो. तर ज्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी नक्कीच कॉल करू शकता. अशा पद्धतीने टेक्स्चर तुम्हाला दिसून जातील. याच्यामध्ये टेक्स्चर्स जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात असेसुद्धा तुम्ही जर स्वतः यूज करत असाल तर प्रत्येक वेळेस सेम तसेच टेक्स्चर येतील असे का नाही. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने टेक्स्चर येऊ शकतात. तर नक्कीच ज्यांना अशा पद्धतीने पेंटिंग करून हवं असेल तर सुद्धा तुम्ही आपल्याला कॉल करू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली डिस्प्लेवरती दिलेला आहे किंवा व्हिडिओच्या एंडलासुद्धा असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपला कॉन्टॅक्ट नंबर असेल. यासोबतच मित्रांनो, तुम्हाला अजून अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती ज्यावेळी आपण अशा पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करेल आपल्या चॅनलवरती त्यावेळी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि ज्यांना अशा पद्धतीची प्रोसेस ज्यांना करायची असेल किंवा तुमच्या एरियातील जो कोणी पेंटर असेल तर त्यांनासुद्धा ही लिंक आपण किंवा शेअर करा व्हिडिओ. त्यांना सर्व डिटेल्स समजून जाईल. व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत. लिक्विड कसं करायचं आणि काय कसं करायचं सर्वचे डिटेल सांगितलेलं आहे. तर सेकंड डेला आपण अशा पद्धतीने याला सँडिंग करून घेतलं आहे. याच्यावरती स्टिकर अप्लाय केलेलं आहे. स्टिकरसुद्धा आपण स्वतःच याच्यावरती करत असतो. आणि तुम्हाला जशी ग्राफिक्स हवे असेल ओल्ड पट्ट्यामध्येच फक्त आपल्याकडे स्टिकर अवेलेबल होऊन जाईल. तर तुम्हाला याच्यामध्ये कलर कोणता हवा असेल ते सुद्धा आपल्याला टाकून दिला जातो. तुम्ही बघू शकता हे सर्व ग्राफिक्स आपण तयार केलेलं आहे. आणि याच्यावरती 700 नंबरच्या ग्रेडने आपण याला पूर्ण डल केलेलं आहे. सेकंड डेला दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती आपण आता स्टिकर अप्लाय केल्यानंतर डायरेक्ट आपण त्याच्यावरती कोटिंग मारणार आहोत. मित्रांनो, 1000 किंवा 1500 नंबरचं डबल जर कोटिंग आपण याच्यावरती अप्लाय करणार असलो कोणत्याही पार्टवरती तर 1000 किंवा 1500 नंबर किंवा 2500 नंबर मारायचं नाही तर डायरेक्ट 700 नंबर मारायचं. 700 नंबर मारल्यानं काय होतं याच्यावरती डबल कोटिंग मारलेलं असतं ती ग्रिप पकडत नाही आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसानं त्याच्यावरती पोपडे निघून जात असतात. त्यामुळे 700 नंबरचा पेपर मारा. 700 नंबरनं काही प्रॉब्लेम येत नसतो. त्याच्यानंतर आपण पूर्ण जॉब असा कवर केलेला आहे. 1-2 हात कोटिंग मारून पूर्ण जॉब कवर केलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम फिनिशमध्ये आपण गाडी पूर्ण कवर केलेलं आहे. कस्टमर बी हॅप्पी झालेला आहे गाडी नेताना. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने काम करा. ज्यांना अशा पद्धतीने पेंटिंग करायचं असेल तर नक्कीच आपल्याला कॉल करू शकताय. तुम्हाला जॉब कवर करून दिला जाईल. त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण स्टिकरसह आपण जी 10,000 कॉस्ट केलेलं आहे. ज्यांना खरंच करायचं असेल तर त्यांनी कॉल करू शकताय. आणि या पेंटिंगची डिटेल्स माहिती जर हवी असेल तरीसुद्धा तुम्ही कॉल करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला आता काही सांगण्याची गरज लागणार नाही आहे. तर लिक्विड कसं करायचं काय तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू जर पाहिला असेल तर तुम्हाला सर्व याच्यामध्ये डिटेल्स समजली असेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला डेली अपडेट भेटून जाते. आपल्या चॅनलवरती डेलीचे व्हिडिओज म्हणजे आपण कारची बाय सेलिंगचे जे असतात ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली असतात. आणि काही अधूनमधून अशा पद्धतीचे व्हिडिओज केले जातात. फोर व्हीलर 2 व्हीलर कार टाटा बोलेरोचे मॉडिफिकेशनची कामांचे सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या याच्यावरती अपलोड करत असतो. तुम्हाला तुमची जर बाईक किंवा कोणती कार मॉडिफाय करायची असेल तर तरीसुद्धा कॉल करा. तुम्हाला तशा तुमच्या पद्धतीने
कार मॉडिफाय करून दिली जाईल. तुम्हाला त्याचे फोटोज किंवा पूर्ण डिटेल तुम्हाला कोणत्या पद्धतीने हवा आहे त्याचा फोटो जरी असला तर तुम्हाला तशा पद्धतीने काम करून भेटेल. तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा कॉल करा. तुम्हाला कशा पद्धतीने गाडी हवी आहे, तुमचं बजेट काय असणार आहे त्याच्या पद्धतीने तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. जर बजेटमध्ये बसत असेल तर तुम्हाला सांगितलं जाईल. आपल्याला बरेच अशा कस्टमरनी दिल्लीहून, पुण्याहून किंवा सातारा, कराड या भागातील बरेच कस्टमर आपल्याकडे अवेलेबल असतात, येतात, आपल्याकडे करून घेऊन जातात. तुम्हाला जर आपलं काम आवडत असेल तर नक्कीच आपल्याला कॉल करा. नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे. यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्यापर्यंत तशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. ती कशा पद्धती प्रोसेसने केली जाते हे सांगितलं तुम्हाला जाईल. हा व्हिडिओ तुम्ही जो बघत आहे तो आपल्याला जास्तीत जास्त चायनीज भाषेमध्ये आहे किंवा तमिळ भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये केलेला आहे. आपल्याला मराठी भाषेत नाही म्हणून हा आपल्या मित्रांना समजण्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण डिटेल्समध्ये आपण करत आहोत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काय जर समजलं नसेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला डिटेल्स सांगण्यात येईल आणि ज्यांना खरंच हा जॉब अशा पद्धतीने करायचा असेल तर त्यांनी आपल्याला कॉलसुद्धा करू शकता. तुम्हाला डिटेल्स सांगितले जातील. पूर्ण आपण गाडी फिनिश अशा पद्धतीने पूर्ण कवर केलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला जाता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते असते, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये काहीतरी तुम्हाला कमेंट करावीच लागेल. जर ज्यांनी इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये काय तर तुम्ही कमेंट करा. नाईस व्हिडिओ करा, काहीही करा, कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. गाड्यांचे सेलिंगचे सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड असतात आपल्या चॅनलवरती. जास्तीत जास्त गाड्यांचे विक्रीचे, खरेदी विक्रीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतात. ते लोकल पार्टींचे व्हिडिओ असतात, आपले गाड्या नसतात. ज्या कस्टमरच्या गाड्या असतात त्यांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त अपलोड असतात. त्याच्यावरती अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण पेंटिंगचे किंवा पेंटिंग रिलेटेड ट्रिक्स अँड टिप्स आपण या आपल्या चॅनलवरती देत असतो. तर नक्कीच ज्यांना गाड्यांचे व्हिडिओज किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओज डिटेल्समध्ये काय हवे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता लाईक करा, चॅनलवरती सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन एका अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, टेक केअर, काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन एका अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, टेक केअर, बाय बाय.